ठीक होतं. एक जी आहे ती व्हायला नको. ती वेळ आल्यावर काळ आल्यावर मी ती सांगल, तेवढंच म्हणणं होतं फक्त माझं. ती व्हायला नको. ती फरफट चांगली नाही. कारण प्रत्येकाच्या गावोगावी एकमेकाचे असते समान, एकमेकाचे पुतळे असतात, एकमेकांचे सेवा करायची असते. त्याच्यामुळं दूषित मन होते. इतका द्वेष असला नाही पाहिजे, कधीच द्वेष नाही असला पाहिजे. फक्त मराठीने ध्यानात ठेवा, आता कोणाचं काही षडयंत्र असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवत जा. पुतळा 1 वर्ष लेट झाला तरी चालत, पण षडयंत्र यशस्वी होता कामा नाही. भावनेच्या आरी जाऊन चालत नाही. कुणी काय फुकट दिलं म्हणून का लगेच तुम्ही काही करणार का मराठी? त्याचे काही दुष्परिणाम बघणार नाही का? मग मला काही फुकट दिलं असतं समजा सरकारने, पैसे दिले असते, पद दिले असते, नाही त्याचे दुष्परिणाम नाही बघायचे का? पैसे घ्यायचे, माया मराठीची खाली मान घालून जागा लागेल त्यांना, हे दुष्परिणाम नाही बघायचे का? मला कुणी सरकारनं पैसे दिले किंवा पद दिले म्हणून घेऊन पळाला, कुत्र्यावनी कुंकड वाफसाळायला लागला, चालन काय असं? कुंकड वाफडून चालन का? मी मस्तीत येऊ? मी ते विचार करावा की मला सरकार काय द्यायला लागले, म्हणून मी माझ्या समाजाचा किती अपमान होईल, त्यांच्या लेकराबाळ किती तळमळीनं आंदोलनात उभा आहे, त्यांचं किती काळीच कापल्यासारखं होईल, मी त्यांचं रक्त ऐकल्यासारखा खेळ येतो. इतकी गद्दार अवलाद व्हायची का मी? हे आपण बघितलं पाहिजे. तसं कुणी काय दिलंय आपल्याला, म्हणून आपण भावनेच्या आरी जाऊन काही गोष्टी नाही करायच्या. एखादा नुसता